सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. 2 दिवसापूर्वी जे काही भरती कक्षा असेल किंवा त्याचप्रमाणे डिपार्टमेंटचे विविध अधिकारी असतील त्यांच्याकडून लेखी परीक्षेबद्दल म्हणजे सीपी मुंबईच्या जे 4 घटकाची लेखी परीक्षा आहे जे अजूनही व्हायला नाहीये, ह्याच्या आधीचं 19 सप्टेंबरचा जो काही परिपत्रक होतं त्या परिपत्रकानुसार जे काही आपण दावा करत होतो की या ऑक्टोबर महिन्याच्या 4 आठवड्याच्या कोणत्याही शनिवार किंवा रविवारी पेपर होतील असं त्यांनी सांगितलेलं होतं. तदनंतर वारंवार आपण आरटीआय पण टाकलेलं होतं. आरटीआयला त्यांनी काही उत्तर दिलेलं नाहीये, पण माझा प्रयत्न हा जारी राहिलेला आहे. अजून सुद्धा गेले 7 दिवस झालं मुंबईमध्ये असून सुद्धा वेगळ्या पद्धतीनं अधिकाऱ्यांची भेट असेल किंवा बाकी सगळे असतील, या वारंवार मी तुम्हाला सांगत नाही. म्हणजे आपण करतोय म्हणजे जास्त करतोय, असं करतोय तसं करतोय असला कधीच विषय येत नाही. आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी प्रामाणिकपणे करतोय. उद्या 200 ते 300 मुलं आपल्याकडून मदतीचे ग्वाही घेतील आणि त्यानंतर ज्यावेळी वर्दी भरतील त्यावेळी हक्काने मेसेज करतील की सर तुम्ही खरंच आपल्याला मदत केला होता. त्याच पद्धतीनं आता विषय खूप महत्वाचा आहे की सर शेवटपर्यंत, आता काल सुद्धा मी होतो, काल सुद्धा त्यांना मी प्रूफ पण दाखवलेली होती, तो JR पण परिपत्रक पण दाखवलं, त्याच्यामध्ये त्यांना मेन्शन केलेलं सुद्धा दाखवलं. मग आता काय कशा पद्धतीनं शेवटची स्टेप किंवा शेवटची भेट झाली आणि त्यानंतर आउटपुट काय आलंय भरती कक्षाकडून किंवा डिपार्टमेंटकडून सुद्धा विविध अधिकाऱ्यांना सुद्धा मी ते परिपत्रक पण दाखवलं आणि त्यांच्याकडून एक डेट बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण अजून सुद्धा फिक्स काही सांगितलेलं नाहीये. फक्त विषय अशा पद्धतीने आहे की आचारसंहितेच्या नंतरच जाणार आहे. आता या शेवटच्या दिवशी सुद्धा जे आपण प्रयत्न केलेले आहेत काल, ते सुद्धा तुम्हाला पूर्णपणे मी आता सांगणार आहे की बाबा त्या परिपत्रकमध्ये काही शब्द अशा पद्धतीने वापरलेले आहेत की सर तुम्हीच बघा आणि तुम्हीच सांगा म्हणून त्यावेळी सांगितलं. त्यावेळी मी त्यांना पण सांगितलेलं होतं की जवळजवळ 50,000 मुलं या सीपी मुंबईच्या लेखी परीक्षेसाठी आतुरतेने वाट बघतायत आणि मानसिक स्थैर्य असेल त्यांना त्रास होत आहे आणि त्यामुळं वेळच्या वेळी पेपर होणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. पण याच्याच काळामध्ये विधानसभेची आचारसंहिता असेल आणि बाकी सगळ्याच गोष्टी असतील, त्या कारणाने या सगळ्या गोष्टींना वेळ होतोय. तर याच्यावरतीच आज आपण विश्लेषण करणार आहोत. सुरुवातीला एक विनंती करतोय, चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीनं लाईक शेअर सुद्धा करायला विसरू नका. तर काल संध्याकाळपर्यंत भेट घेऊन सुद्धा काही गोष्टी त्यांच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न केला. आल्यानंतर सुद्धा कॉल केले होते की असं कशा पद्धतीनं काय काय विषय आहे आणि त्यानंतर परिपत्रकामध्ये जे काही दिले की जे काही पेपर आहे सीपी मुंबईच्या 4 घटकांचा, त्याच्यामध्ये आकडे पण दिलेत, म्हणजे किती जागा रिक्त आहेत आणि कोणत्या पदासाठी किती मुलांची निवड झाले हे पण दिलेलं आहे त्या परिपत्रकामध्ये. त्याचबरोबर त्यांनी सरळ सरळ मेन्शन केलं होतं की ऑक्टोबरच्या कोणत्याही आठवड्यात, पहिला दुसरा तिसरा चौथा आठवडा आणि ह्या चौथ्या आठवड्याच्या कोणत्याही शनिवार रविवार, म्हणजे प्रत्येक आठवड्याच्या शनिवार रविवार आम्ही एक्झाम घेणार आहोत. आणि तिथे एक शब्द वापरलाय, तुम्ही जर ते परिपत्रक बघितलं असेल तर त्याच्यामध्ये एक शब्द वापरलाय की आम्ही ती भरती किंवा ते पेपर आहे तो आपला प्रस्तावित आहे, त्या दिनांकाला आम्ही प्रस्तावित आहे, म्हणजे घेईन किंवा नाही घेईन किंवा पुढे सुद्धा जाऊ शकेन असं सुद्धा त्याचं मिनिंग होतंय. सो अशा पद्धतीनं त्यांनी मला ज्यावेळी सांगितलं त्यावेळी कुठेतरी ते पटलं सुद्धा आणि त्याच पद्धतीनं आता प्रोसेस झालेली आहे, याची नोंद घ्यायची आहे. एक गोष्ट खूप महत्वाची की विधानसभा नसती तर 100% पेपर हे ऑक्टोबरला झाले असते. विधानसभेच्या कारणांमुळं विविध आघाडी वगैरे आहेत महाराष्ट्रामध्ये, तुम्ही बघितलेलं आहे, तर त्यांचे विविध मोर्चे आहेत, आता सुरू झालेला आहे, प्रचार सभा सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे बंदोबस्ताची कमतरता ही जाणवत आहे सीबी मुंबईला. त्याचबरोबर लोकसंख्या असतील, बाकीच्या घटना तुम्हाला माहिती आहेत वारंवार सगळ्या सुरूच आहेत, त्यामध्ये काही कमी होत नाहीयेत. त्यामुळे आताची जी मुलं आहेत किंवा आताची जी मुली आहेत त्यांच्यावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कामाची जबाबदारी पडद्याला लक्षात ठेवायचं. अजून सुद्धा जी मुलं ट्रेनिंगला जायला नाहीयेत अशी सुद्धा विद्यार्थी आपले आता हेडक्वार्टरला आहेत, जी मला हेडक्वार्टरला सुद्धा भेटलेले आहेत. जास्त मुलांना मी वेळ दिलेला नाहीये, माझाच वेळ कमी आहे. अजून सुद्धा माझे 3 दिवस आहेत, नंतर मी माझ्या कामानिमित्त परत आउटला जातोय. सो त्या परिपत्रकामधला जो महत्वाचा मुद्दा होता की सर ते प्रस्तावित आहे, 100% घेणारच असं त्याच्यामध्ये सांगायला नव्हतं. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाहीये. शनिवार रविवार ऑक्टोबर महिना गेला, नोव्हेंबरचा महिना आला, त्यांना सुद्धा मी विनंती केली की ह्यावेळी तर होणार का 100%. तर त्यांनी सरळ सांगितलं की आता तुमची एक्झाम आहे ती आचारसंहिता नंतरच जाईल आणि त्यानंतर म्हणजे नोव्हेंबरच्या एंडला पण काही लोकांनी सांगितलं आणि डिसेंबरच्या पहिला आठवडा दुसरा आठवडा सुद्धा अशा पद्धतीने सांगितलेला आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींसाठी जवळजवळ 6-7 दिवस माझे गेलेले आहेत आणि एका माणसाकडे इन्फॉर्मेशन घेण्यापेक्षा विविध लोकांकडून घेऊन त्यातल्या मॅक्झिमम पद्धतीने जो आकडा येईल तोच खरा ठरतोय आणि आता सुद्धा त्याच पद्धतीनं झालेला आहे. सो अशा पद्धतीनं अजून सुद्धा सीपी मुंबईची लेखी परीक्षा सुद्धा
अजून पण सांगतो की 99% ही आचारसंहितेच्या नंतर 1% झाली तर अगोदर, नाहीतर नाहीच म्हणून समजा. पण आता अशा पद्धतीनं जे तुम्हाला पूर्ण मगापासून सांगितलं प्रोसेस, खूप मोठी प्रोसेस आहे, कारण 6 दिवसात एवढं सगळं सांगणं तुमच्यासमोर पॉसिबल नाही आहे. काय झालं, कसं झालं आणि पाठीमागचे त्रासदायक गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवतच नाही मी, कारण विद्यार्थ्यांपर्यंत ह्या गोष्टी जाणं किंवा सांगणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे ह्यातनं काय घ्यायचं आपल्याला आउटपुट, की मॅक्झिमम पद्धतीनं तुमच्यापर्यंत ज्या गोष्टी पोहोचवता येतील, जे ॲज इट इज होत्या तेवढ्या तुमच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि एक टेंटेटिव्ह पिरियड तुमच्या अभ्यासासाठी खूप महत्वाचा असतो, तो तुम्हाला सांगितलेला आहे. आता आचारसंहिता आणि हे निवडणूक वगैरे 26 तारखेपर्यंत सगळा विषय होऊन जाईल. नोव्हेंबर 26 म्हणजे अजून सुद्धा तुमच्याकडे जवळजवळ 19 ते 20 दिवस आहेत म्हणून समजायचं, लक्षात ठेवा. त्यानंतर मग नोव्हेंबरचा एंड मॅक्झिमम करून नोव्हेंबरच्या एंडला होईलच असं सांगता येत नाही. डिसेंबरचा पहिला किंवा दुसऱ्या आठवड्यात ही लेखी परीक्षा जाण्याची शक्यता आहे. म्हणजे ते तुमच्याकडं जवळजवळ 30 ते 40 दिवस तुमच्याकडे लेखीसाठी आहेत, लक्षात ठेवायचं. सीपी मुंबईसाठी तुमच्याकडे अजून सुद्धा 30 ते 40 दिवस तुमच्याकडे शिल्लक आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. आता कालपर्यंत सगळी हिस्ट्री किंवा पाठीमागचा जो काही इतिहास आहे तो तुम्हाला सांगितलेला आहे आणि आजपर्यंत पण सांगतोय की तुम्हाला हे जे आहे आता ह्या गोष्टींमध्ये महत्वाचं म्हणजे आता आपल्याला अपडेट ठेवणं खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आता 30 ते 40 दिवस काही मुलांनी जे आपल्याला फॉलो करत नाहीत त्याने तर अभ्यास सोडून दिलाय, आणि काही मुलं आपल्याकडे सुद्धा आहेत ती सुद्धा म्हणतात की सर आता होत नाही, आता काय करू, होईल का नाही होईल, डिसेंबरला तर होईल का, की जानेवारीला जाईल का. म्हणजे असे निगेटिव्ह विचार त्यांच्या डोक्यामध्ये येतात. येणं साहजिकच आहे, पर्याय नाहीये. पण आता जो या पिरियडमध्ये पुढच्या 30 दिवसांमध्ये स्वतःला जो अपडेट ठेवेल, स्वतः जो मॅक्झिमम पद्धतीनं अभ्यास करेल, त्याला 100% एक पोस्ट भेटणार, एवढं लक्षात ठेवायचं. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आम्ही पोस्ट करतोयच. केवळ लेखी परीक्षा कधी होणार मगापासून जे सांगितलं ते तर आहेच. पण आता ह्या दिवसांमध्ये शेवटची कसोटी तुमची आहे. तुम्ही ह्या दिवसांमध्ये स्वतःला कसं मॅनेज करताय ह्याच्यावरतीच तुमचा निकाल डिपेंडिंग असणार, लक्षात ठेवायचं. त्यामुळं काही मुलामुलींचे एवढे मेसेज आहेत की 10, 15, 20 मेसेज आहे एका मुलाचे की सर काय करू, सर काय करू, सर काय करू, आता होतच नाहीये, कंट्रोल होतच नाहीये. आता एवढे दिवस तुम्ही कंट्रोल केलाय, फक्त 20 दिवस तुम्हाला होत नाहीत, आम्ही तर काय करणार, कारण की ते डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट तर तुम्हाला काही कळवतच नाही. काही लोकांनी हे केलेलं आहे की सर जोपर्यंत ऑफिशियल नोटिफिकेशन येत नाही वेबसाईटला तोपर्यंत कोणावरती विश्वास ठेवू नका, हे पण काही लोकांनी सांगितलेलं आहे. तरी सुद्धा आपण आतल्या आत वारंवार तुमच्यासाठी स्ट्रगल करून तिथं जाऊन दिवस काढून भेटून बाकीच्या आपली सुद्धा कामं आहेत ती करून तुमच्याला वेळ देऊन इन्फॉर्मेशन जेवढी मॅक्झिमम काढून घेता येईल तेवढी घेऊन तुमच्यापर्यंत शेअर करायचं काम मी वारंवार करतोय. त्यामुळं एक लक्षात ठेवायचं, एवढं 6-7 दिवस कोणासाठी कोण काढत नाही, तर प्रत्येकाचा स्वार्थ आहे, सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं आपण तो घेत नाहीये. फक्त ज्यावेळी निकाल लागेल मॅक्झिमम त्यावेळी मात्र विसरू नका की सर पोस्ट निघलेली आहे, एक मेसेज हक्कानं करा टेलिग्रामवरती, सर मी फायनली सिलेक्ट झालोय मुंबई पोलीसला या घटकामध्ये. बस ह्याच्यासाठीच ही धडपड सुरू आहे. कोणत्याही पद्धतीने कोणताही स्वार्थ नाही, काय नाही. समजलं काय म्हणतोय. आता शेवटच्या टप्प्यांमध्ये ही तुमची स्पर्धा ही तुमच्या सोबतच असणार, लक्षात ठेवायचं. मॅक्झिमम पद्धतीनं स्पर्धा आहे, लक्षात ठेवा. जेवढी काही सिलेक्टेड झाल्यात लेखीसाठी ती काही सगळेच फायनल सिलेक्ट होत नाही, यातनं सुद्धा मुलं बाहेर पडतात, काही वेटिंगला राहतात आणि एक मुलगा सिलेक्टेड होतोय, एकच मुलगा सिलेक्टेड होतोय, लक्षात ठेवायचं. त्यामुळं असणाऱ्या 10 मुलांपैकी एक मुलगा निवड यादीमध्ये येतोय. दोघं तिघं जे काही वेटिंग लिस्टचे रूल्स रेग्युलेशन आहे त्यानुसार ते वेटिंगला राहतात आणि तदनंतर बाकीचे सगळे आउट होतात. प्रत्येक जागेमागं ही वस्तुस्थिती आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळं मुलांचे जे प्रश्न होते की सर काय झालं, तुम्ही जे परिपत्रक मागवत होता त्या परिपत्रकावरती काय झाला विषय, त्या परिपत्रकावरती सुद्धा मी झेरॉक्स काढून तिथं जाऊन ऑफिशियल सगळ्या गोष्टी दाखवल्या. काही लोकांना माहित पण नव्हतं की बाबा हे असं काढलेलं आहे सीपी मुंबईनं, ते सुद्धा त्यांना दाखवावं लागलं, कारण की तोंडी कोणी लोक ऐकत नाहीत. तुम्ही म्हणताय मग, पण त्यांना प्रूफ दाखवावी लागते. प्रूफ दाखवून त्यांना समजून सांगितलं आणि तदनंतर त्यांनी गोष्टी सांगितले की होय सर तुमचं बरोबर आहे, पण आचारसंहिता नसती तर 100% ह्या 4 आठवड्यामध्ये पेपर झाले असते. आता दिवाळीला तुमची आन्सर की सुद्धा आली असते, तुमची आन्सर की उत्तरपत्रिका सुद्धा आली असते आणि तुम्हाला कळालं पण असतं की किती मार्क पडलेत आपल्याला, अशा पद्धतीनं. समजलं काय म्हणतोय. पण आता ह्या गोष्टीला थोडासा वेळ लागलेला आहे, खूप दिवस सहन केला. आता हे राहिलेले एक 20, 25, 30 दिवस सहन करा आणि वारंवार सांगतोय अभ्यास भरपूर आहे, दुर्लक्ष करू नका अजिबात. कोणतरी सांगते जानेवारीला जाईल, 25ला जाईल, 2025ला होणार आहे, त्यामुळे कुणावरती विश्वास ठेवू नका. जेवढं ओरिजिनल आहे आतापर्यंतचे अपडेट ते तुमच्यापर्यंत शेअर करायचं काम वारंवार आपला चॅनल करतोय, लक्षात ठेवायचं. त्यामुळे एक विनंती करतोय की काही करू नका, फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वतःला सांगा स्पर्धा स्वतः विरुद्ध आहे,
आता तुम्हाला टेस्ट सोडवत असाल, काही क्वेश्चन सिरीज सोडवत असाल, काय सोडवत असाल, त्याच्यामध्ये 100 पैकी 70 पडत असतील तर 72 पाडण्याचा प्रयत्न करा, 74 पाडण्याचा प्रयत्न करा, 80 पाडण्याचा प्रयत्न करा. यासाठीच हा वेळ मिळाला असं म्हणून सांगते की घ्या. कारण की बघण्याचा दृष्टिकोन तुमचा कसा आहे त्याच्यावर डिपेंडिंग असणार, लक्षात ठेवा. काही मुलांचा 50%चा अभ्यास झालेला असतोय आणि तू उडत असतो नुसता की म्हणतोय पेपर आताच झाला पाहिजे, पेपर आताच झाला पाहिजे होता. पण 50%चा अभ्यास झालाय, त्यातलं तुला 30% जर पेपरला आलं तर काही गोष्टी तुला 20 मार्क पडले तर ते सुद्धा नुकसानदायक आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळं तुमचा 100% अभ्यास झाला असेल त्याचा वादच नाही. पण आताच्या घडीत सुद्धा मॅथ्स, रिझनिंग आणि मराठी ग्रामर आणि त्या हे 3 गोष्टी जे आहेत ते तर 75% पोर्शन लक्षात ठेवायचं. आणि उरलेला जो 25% आहे त्याच्यामध्ये जीके, जीएस आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत, जो पोर्शन खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं जेवढं करता येईल तेवढं मॅक्झिमम पद्धतीनं तुम्ही अभ्यास करा. त्याच पद्धतीनं करंट अफेअरवरती भर द्या. वेगवेगळ्या गोष्टी झालेल्या आहेत सीपी मुंबईला, लक्षात ठेवा. विधान परिषदेवरती सुद्धा प्रश्न असू शकतात. त्याच पद्धतीने मुंबईचे हिस्टॉरिकल, जॉग्राफिकल जे काही गोष्टी असतील, पॉलिटिकल, ह्या सगळ्या गोष्टींवरती प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याच पद्धतीने पुरस्कार असतील, क्रीडाविषयक घडामोडी असतील, राजकीय असतील, पर्यावरणीय असतील किंवा बाकी सगळंच तुमचं जिल्ह्यावाईज म्हणजे मुंबई आणि त्याचबरोबर मोठ्या ज्या घटना झाल्या होत्या महाराष्ट्रामध्ये ते प्लस आपल्या अदर स्टेटमध्ये आणि नंतर पूर्ण राष्ट्रीय लेवलला आणि आंतरराष्ट्रीय लेवलला म्हणजे जागतिक लेवलला अशा ज्या आंतरराष्ट्रीय घडामोडी आहेत त्याच्यावरती सुद्धा फोकस करा. जेणेकरून तुम्हाला मी मागच्या वेळी सांगितलं होतं की प्रत्येक विषयामध्ये एक 3 ते 4 प्रश्न हे तुम्हाला चॅलेंजिंग असणार आहेत. त्यांचा पॅटर्न कळायला असतो की एकसारखं कधीच नाही, सोपा पेपर कधीच काढत नाही, कुठलाच घटक काढत नाही, लक्षात ठेवा. कुठं तर त्यांचं ठरलेलं असते 20-30 किंवा 20-50-30 अशा पद्धतीनं तो 100%चे जी काठिण्य पातळी आहे ती ठरलेली असते, त्याच पद्धतीनं तो पेपर निघत असतो, लक्षात ठेवा. नसेल तर मग साधा पेपर घेऊन मग हे कॉम्पिटिशन वाढवण्याचा प्रयत्न किंवा कॉम्पिटिशन कमी करण्याचा प्रयत्न, समान मार्क पडणार, समान मार्क पडले की मग बाकी रूल्स रेग्युलेशन परत जे काही महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम आहे त्याच्याप्रमाणे अधिनियम जो आहे त्याच्याप्रमाणे मग परत प्रॉब्लेम येणार किंवा समान वय, ज्याचं एज्युकेशन जास्त आहे, क्वालिफिकेशन जास्त आहे त्याला घ्या, असं वगैरे हे सगळे प्रॉब्लेम नाही. त्यामुळे हे जी काठिण्य पातळी आहे ती कमी जास्त प्रमाणात असते, जेणेकरून मुलांना मार्क हे कमी जास्त पडले तरच मग निवड यादी लवकर आणि फास्ट करण्यासाठी मदत होईल अशा पद्धतीनं. सो मुलांना कालपर्यंतचं अपडेट तुम्हाला मी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं काय काय झालं वगैरे वगैरे, आणि सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला हार्डवर्क करून गेले 6-7 दिवस झाले तिथं थांबवून सगळ्या गोष्टी मिळवून तुमच्यापर्यंत फायनली शेवटपर्यंत सांगितलेलं आहे. आता स्वतःला कशा पद्धतीने अपडेट ठेवायचं, कसा अभ्यास करायचा हे सगळं तुमच्यावरती आहे. आम्ही तर आत्मविश्वासासाठी तुमच्यासोबत आहोतच, पण ज्या गोष्टी कालपर्यंत झाल्या त्या तुमच्यापर्यंत शेअर करून सोबत अभ्यास कशा पद्धतीने करावा आणि स्वतःला आत्मविश्वासामध्ये कसं ठेवावं हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आता सांगितलेल्या आहेत. आता शेवटचे 25-30 दिवस तुमच्याकडे आहेत. या गोष्टींमध्ये तुम्ही काय करायचं, कसं करायचं या सगळ्या गोष्टी तुमच्यावरती आहेत. अभ्यासावरती सुद्धा जेवढं काही करता येईल तेवढं तुम्हाला मॅक्झिमम पद्धतीने सांगितलं की कशा पद्धतीने पोर्शन असणार आहे. 90 प्रश्न जेवढे मी सांगितलेले आहेत, जवळजवळ 100 प्रश्नांपैकी 90 प्रश्न हे जे पाठीमागे मी एक पोर्शन सांगितलं होतं त्या पोर्शन मधलेच 90 प्रश्न असणार आहेत. जेणेकरून तुम्हाला ते तेवढे केलात तरी सुद्धा 90 मार्क मिळू शकतात, 85+ 80+ मार्क मिळू शकतात. अशा पद्धतीनं पूर्ण जेवढं करता येईल तेवढं तुमच्यासाठी सीपी मुंबईच्या पोलीस भरतीसाठी, लेखीसाठी सुद्धा आपण केलेलं आहे. त्यामुळे लवकर ते सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या. हा तर पहिल्यालाच आहात जे कालपर्यंत खूप महत्त्वाचे होते, जे अपडेट डिपार्टमेंट कडून, भरती कक्षाकडून आलेली होती आणि ती अपडेट जशीच तशी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीनं जसं मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं कोणत्याही पद्धतीनं स्वार्थ नाहीये. फक्त सिलेक्शन झाल्यानंतर फायनली एक फक्त मेसेज करायचा की सर माझी निवड झाली, बस. एका लाईनसाठी आणि तुमच्या वर्दीसाठी हा आपला प्रयत्न कंपल्सरी अजून सुद्धा कंटिन्यूस सुरू आहे. ह्याच्यामध्ये ऑफलाईनची मुलं, ऑनलाईनची मुलं, हा जवळचा तो लांबचा असा कोणताही विषय नाहीये. सो जेवढं करता येईल तेवढं तुमच्यासाठी मॅक्झिमम पद्धतीने आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलेलं आहे. सो अभ्यासासाठी शेवटचे 25 ते 30 दिवस तुमच्याकडे आहेत. याच पद्धतीनं अभ्यास करा आणि जेवढे अपडेट डिपार्टमेंटकडून येईल तेवढे अपडेट तुम्हाला दिवसेगणित लवकर पोस्ट करण्याचं काम आपला चॅनल मात्र 100% करणार आहे. त्यामुळं चॅनलवर आता जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढचे अपडेट किंवा ज्या महत्त्वाच्या अपडेट डिपार्टमेंटच्या असतील तर तुमच्यापर्यंत पोस्ट करायचे असेल तर मग आपल्या चॅनल परत सबस्क्राईब करावं लागेल. आणि लगेच सबस्क्राईब केला तर लगेच अपडेट येईल, नोटिफिकेशन पडून तुम्हाला नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता अशा पद्धतीनं. ठीक आहे. सो विषय आवडला असेल, हार्डवर्क आपल्याला आवडला असेल तर 100% या व्हिडिओला लाईक सुद्धा करा. त्याच पद्धतीनं अभ्यासावरती फोकस करा. शेवटचे 25 ते 30 दिवस तुमच्याकडे आहेत, या दृष्टिकोनातून अभ्यास करा. 100% तुम्हाला यश भेटणार. शेवटी एक विनंती करतोय, आता नाही तर कधीच नाही. लक्षात ठेवा, नसेल तर पुढचे 2 वर्ष वाट बघत बसावी लागेल आणि परत झिरोतून सुरुवात करावी लागेल. समजलं? सो लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या
आवडला असेल तर लाईक शेअर करून सगळीकडे शेअर करा आणि त्याच पद्धतीनं लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. सो सर्व विद्यार्थ्यांना आपल्या लेखीसाठी मुला-मुलींना सुद्धा आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.